नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाभारती गुरु यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण पाहत आहोत 300 अतिशय महत्त्वाचे असे चालू घडामोडी 2023 करिता अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. त्यातील भाग क्रमांक 2 आज पाहणार आहोत. याआधी भाग क्रमांक 1 हा महाभारती गुरु यूट्यूब चॅनलमध्ये अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्कीच पहा. हे सर्व 2023 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे चालू घडामोडीवर आधारित प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याकरिता व्हिडिओ पूर्ण पहा आणि महाभारती गुरु यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करूया. सन 2022-23 या आर्थिक वर्षात महाराष्ट्र सरकारला नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातून किती टक्के महसूल जमा झालेला आहे? या चारही ऑप्शनपैकी योग्य उत्तर म्हणजे ए 43,000 कोटी एवढा आर्थिक महसूल महाराष्ट्र सरकारला मुद्रांक व नोंदणी शुल्क विभागातून प्राप्त झालेला आपणास दिसून येतो. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये महाराष्ट्रात राज्याने GST संकलन किती टक्के आहे? आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये महाराष्ट्र राज्याचे GST संकलन जवळपास किती टक्के आहे? योग्य उत्तर आहे ते म्हणजे बी 2,69,000 कोटी रुपये. महाराष्ट्र राज्याच्या GST संकलनामध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेत किती टक्के वाढ झालेली आपणास दिसून येते? 23%, 22%, 24%, 20%. याबरोबर उत्तर म्हणजे सी 24% एवढी वाढ आपल्याला मागच्या वर्षाच्या तुलनेत महाराष्ट्राची GST कलेक्शनमध्ये झालेली आहे. कोणत्या राज्याने सरकार राज्यात अन्न आयोग स्थापन करण्यात आले? ए आपलं त्याच्यापैकी योग्य उत्तर म्हणजे डी महाराष्ट्र या राज्यात अन्न आयोग स्थापन करण्यात आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. अन्न सुरक्षा कायदा 2013च्या कितव्या अनुच्छेदमध्ये अन्न आयोग स्थापन करण्याची तरतूद आहे? यातील योग्य उत्तर म्हणजे ए अनुच्छेद 16 नुसार. वाहनांची तपासणी स्वयंचलित पद्धतीने करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात किती स्वयंचलित तपासणी प्रमाणपत्र केंद्रे सुरू करण्यात आली? यातील योग्य उत्तर म्हणजे बी 29 स्वयंचलित तपासणी व प्रमाणपत्र केंद्र महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेली आपणास दिसून येतात. महाराष्ट्र सरकारच्या कोणाच्या जयंतीनिमित्त वीरभूमी परिक्रमा उपक्रम राबविणार आहेत? यातील योग्य उत्तर म्हणजे सी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त. महाराष्ट्र सरकार सावरकर यांच्या जयंतीनिमित्त किती सावरकरांचे विचार जागरण सप्ताह आयोजित करणार आहे? यातील योग्य म्हणजे तारीख म्हणजे ती म्हणजे डी 21 मे ते 28 मे या दरम्यान सावरकर विचार जागरूक सप्ताह आयोजित महाराष्ट्र राज्य करणार आपणास दिसून आले. नासाने चंद्र ते मंगळ उपक्रमाची जबाबदारी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीवर सोपवलेली आहे? यातील योग्य उत्तर म्हणजे ए अमित क्षत्रिय. अमेरिकेच्या इतिहासात गुन्हेगारीचा आरोप ठेवण्यात आलेले कोण पहिले माजी अध्यक्ष ठरलेले आहेत? या चारही ऑप्शनपैकी योग्य उत्तर म्हणजे बी डोनाल्ड ट्रम्प हे पहिले असे अध्यक्ष आहेत ज्यांच्यावरती गुन्हेगारीचा आरोप ठेवण्यात आलेला आपणास दिसून येतो. देशातील 8 पायाभूत उद्योग क्षेत्रात मागच्या वर्षाच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात किती टक्क्यांनी वाढ झाली असे केंद्र सरकारने जाहीर केले? 6%. देशाच्या 8 प्रमुख उद्योगांपैकी खात्याच्या उत्पन्नात सर्वाधिक किती टक्के वाढ झालेली आहे? यातील योग्य उत्तर म्हणजे डी 22.2%. RBIने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशाची चालू खात्यावरील तूट GDPच्या किती टक्के आहे? यातील योग्य उत्तर म्हणजे ए 2.2%. डिसेंबर अखेर संपलेल्या तिमाहीत देशाची परकीय गुंतवणूक घट होऊन किती टक्के झालेली आहे आपणास दिसून येते? या चारपैकी ऑप्शनपैकी योग्य उत्तर म्हणजे बी 2.1 अब्ज डॉलर एवढी घट झालेली आपणास दिसून येते. भारताच्या नवीन विदेश व्यापार धोरणात भारताची निर्यात किती सालापर्यंत 2,000 अब्ज डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे? सी 2030 या सालापर्यंत. भारताच्या नवीन विदेश व्यापार धोरणांची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे? या चारही ऑप्शनपैकी योग्य उत्तर म्हणजे डी 1 एप्रिल 2023 पासून अंमलबजावणी झालेली होणार आहे. भारताचे नवीन विदेश व्यापार धोरण कोणत्या मंत्र्याने जाहीर केले?
पियुष गोयल, अमित शहा, निर्मला सीतारामन की नितीन गडकरी? योग्य उत्तर म्हणजे ए. पियुष गोयल यांनी नवीन विदेश व्यापार धोरण नुकतेच मंत्रालयात जाहीर केले. तर कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ? नक्कीच तुम्ही महाभरती गुरु यूट्यूब बॉक्सच्या कमेंट्समध्ये सांगा. आणि आता आपण भेटूयात आणखी काही चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रश्नांच्या सिरीजमध्ये. तोपर्यंत तुम्ही महाभरती गुरु यूट्यूब चॅनल नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर नक्कीच महाभरती गुरु यूट्यूबच्या कमेंट्समध्ये तुम्ही सांगा. आणि महाभरती गुरु यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याच पद्धतीने अगदी चालू घडामोडी व्हिडिओ पाहण्यासाठी महाभरती गुरु यूट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही पाहू शकतात. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला अतिशय मदत होईल. चला तर आता पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत परीक्षेसाठी तुमच्या खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद मित्रांनो.